नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 साठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपल्याला एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार घेतलेले आहेत आणि जे नुकतेच एम-पी-एस-सीचे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातील म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हा आपला 15व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे 14 व्हिडिओज आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्या. आणि आपल्याला जर प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल अगदी फ्रीमध्ये, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जी 2026ला जून महिन्यामध्ये परीक्षा झाली होती त्यामधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अशी कोणती जोडी आहे जी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेमध्ये मोडते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मुंबई आणि नवी मुंबई. हे जे दोन शहरं आहेत किंवा ही जी जोडी आहे तर ही शहरी एकत्रीकरणामध्ये येते. मग या ठिकाणी अजून काही 2 ते 3 पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. शहरी एकत्रीकरण म्हणजे काय? तर जेव्हा एखादं मुख्य शहर आणि त्याच्या लगतची उपनगरे किंवा इतर शहरे भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना जोडून एक सलग शहरी परिवार किंवा परिसर तयार करतात, त्याला शहरी एकत्रीकरण असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी ठाणे नाशिक दूर आहे, सातारा सांगली सुद्धा दूर आहे, नागपूर चंद्रपूर सुद्धा दूर आहे. पण मुंबई आणि नवी मुंबई हे जे आहेत हे सलग शहर आहेत एकमेकांना जोडून, याला म्हटलं जातं शहरी एकत्रीकरण. आणि मुंबई, नवी मुंबई हे जे दोन शहर आहेत हे एकमेकांशी पूर्णपणे जोडण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? या ठिकाणी आपल्याला 4 कमिट्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये मुडीमन कमिटी, सायमन कमिटी, लॉर्ड मेकॉले कमिटी आणि हंटर कमिटी. तर यापैकी अशी कोणती कमिटी आहे जी 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर फक्त अ. फक्त अ म्हणजे आहे की मुडीमन कमिटी जी आहे ती तयार करण्यात आली होती किंवा नियुक्त करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही? सामान्य विज्ञान या घटकावरचा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही? संचयित म्हणजे काय? तर साठवून ठेवला जात नाही. लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, जे एमिनो आम्ल असतात म्हणजे अमिनो ॲसिड असतात, तर हे आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवले जात नाहीत. यामध्ये मेद, कार्बोदके आणि लिपिड्स हे साठवून ठेवले जातात. याच्यावरती एक पॉइंट आहे तो पाहून घ्या. एमिनो आम्ल तर ही प्रथिनांची एक मुख्य घटक असतात. मानवी शरीरात अतिरिक्त एमिनो आम्लांचा संचय करण्याची कोणतीही विशेष व्यवस्था नसते. गरजेपेक्षा जास्त झालेली आम्ल यकृतामध्ये विखंडित केली जातात आणि त्याचं रूपांतर युरियामध्ये होऊन ते लघवी वाटे शरीराच्या बाहेर टाकली जातात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे? या ठिकाणी कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे. काही काही ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये कलम 168 सुद्धा दिलं जातं. लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज होतो. मग आपण उत्तर पाहूया, स्पष्टीकरण पाहूया आणि मग नंतर याचं थोडंसं अजून संदर्भ घेऊया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कलम 170. लक्षात ठेवा. आधी पॉइंट पाहून घ्या. कलम 168 मी का म्हणालो? तर या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभेचा तसेच द्विसदनीय असल्यास विधान परिषदेचा सुद्धा समावेश असेल. आणि कलम 170 मध्ये तर या कलमानुसार घटक राज्यात विधानसभेची रचना निश्चित करण्यात आलेली आहे, ज्यानुसार विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात. मग काही काही ठिकाणी आपल्याला कलम 168 असं देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. तर कलम 168 आणि कलम 170 या पर्यायापैकी जो पण ऑप्शनमध्ये असेल, जर समजा 168 असेल तर 168 आपलं उत्तर होणार आहे. पण आपल्याला ऑप्शनमध्ये 168 दिलेलं नाही आणि कोणत्याच परीक्षामध्ये 168 आणि 170 कंबाईन दिले जात नाही. त्यामुळे दोन्हीपैकी जे असेल ते आपलं योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश नावाने ओळखले जाते. हा प्रश्न आपल्याला जवळपास 6वीच्या भूगोलावर आधारित आहे. 6वी किंवा 7वीच्या पुस्तकामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, जो अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे, त्याला खलाटी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पहा, खलाटी म्हणजे काय? तर अरबी समुद्राच्या अगदी लगतचा सखल, सपाट आणि सलग असणारा किनारपट्टीचा भाग तो आहे खलाटी. हा भाग सहसा वालुकामय किनाऱ्यांचा असतो, म्हणजे वाळू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी हा भाग असतो. मग दुसरा एक शब्द आहे पहा, वलाटी. वलाटी म्हणजे काय? तर पूर्वेकडील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला उंच सखल डोंगराळ आणि चढउतारांचा जो भाग आहे त्याला वलाटी म्हटलं जातं. आणि हा भाग जो आहे समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवरती असतो. या दोघांमध्ये फरक काय आहे? तर खलाटी हा जो प्रदेश आहे हा वालुकामय किनारा म्हणजे बीच जो असतो त्या ठिकाणी खलाटी असते, आणि वलाटी काय असते? तर समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असलेल्या डोंगर रांगा किंवा चढ उतार असतो त्या ठिकाणी वलाटी असते. ऑप्शन 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश म्हणतात. महत्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी काही महसूल पद्धती होत्या ज्यामध्ये महालवारी, जमीनदारी, रयतवारी आणि कायमधारा ह्या महसूल पद्धती होत्या. पण आपल्याला या ठिकाणी लॉर्ड मनरो यांनी दिलेला आहे. तर यांनी कोणती जमीन महसूल सुरू केली होती? तर यांनी केलेली आहे पहा, रयतवारी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती महत्त्वाचे 2 ते 3 पॉइंट्स आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारण्यात सुद्धा आलेले आहेत. या रयतवारीचे संस्थापक कोण होते किंवा आपण त्याला जनक सुद्धा म्हणू शकतो. थॉमस मनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी ही पद्धत सुरू केली होती. याची सुरुवात जी आहे ही पद्धत 1820 मध्ये चेन्नई किंवा मद्रास या प्रांतात सर्वात प्रथम लागू करण्यात आली आणि त्यानंतर मुंबई प्रांत, आसाम व कोर्ग या प्रांतामध्ये विस्तारण्यात आली. याचं वैशिष्ट्य काय होतं? तर या पद्धतीमध्ये जमीनदार किंवा मध्यस्थ नव्हते. इंग्रज सरकार आणि शेतकरी म्हणजे रयत यांच्यामध्ये थेट संबंध प्रस्थापित करण्यात आला होता, आणि शेतकरी हा जमिनीचा प्रत्यक्ष मालक मानला गेला आणि तो थेट सरकारला महसूल भरत असे. ती होती रयतवारी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश या गावामध्ये सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि तो कशा कशा पद्धतीने विचारला ते सुद्धा पहा. आणि हाच प्रश्न जी 2026 जूनमध्ये MPSC झाली त्यामध्ये सुद्धा प्री पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्या देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेली अंगणवाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला होता. तर ती आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय की नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये आहे? तर ते गाव आहे ऑप्शन क्रमांक 1 वडधामणा नावाचं गाव आहे. या गावामध्ये AI तंत्रज्ञानावरती पहिली अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? यामध्ये आपल्याला 4 संख्यात्मक साधने दिलेली आहेत. त्यापैकी कोणती RBIची आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. मग या ठिकाणी आपण त्याचे स्टेटमेंट पाहूया, म्हणजे विधानं पाहूया. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. रेपो दर, पत अधिकृतता योजना आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. तर यांच्यापैकी कोणतं उत्तर आपलं बरोबर होणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, फक्त ब आणि ड हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ब म्हणजे काय आहे? तर ब म्हणजे आहे पहा, रेपो रेट म्हणजे रेपो दर, आणि ड म्हणजे आहे तर खुल्या बाजारातील खरेदी विक्री, हे त्याचे मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 4 ते 6 नोव्हेंबर 2025 या दरम्यान कोणत्या ठिकाणी झालेली होती? हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2025 वरचा विचारण्यात आलेला आहे. दुसरी जागतिक शिखर परिषद जी झाली 2025 ची, ती झाली 4 ते 6 नोव्हेंबर 2025 आणि ती झाली होती ऑप्शन क्रमांक 1 तर दोहा या ठिकाणी, देश विचारला तर कतार. आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला होता की कोणत्या देशामध्ये झाली, तर लक्षात ठेवा कतार हा देश आहे आणि कतारमधील दोहा या ठिकाणी ही पार पडली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होत असतात? या ठिकाणी आपल्याला 4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न,
मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन आणि लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी माहिती उपलब्ध नसणे किंवा सांख्यिकी उपलब्ध नसणे. तर यापैकी कोणत्या अडचणी निर्माण होत असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 फक्त अ, ब आणि ड. तर अ म्हणजे आहे उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव, ब म्हणजे आहे न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न आणि ड आहे तर लहान उत्पादकांच्या उत्पन्नाशिवाय सांख्यिकी उपलब्ध नसणे. हे त्याच्या अडचणी किंवा मर्यादा ह्या तयार होतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतामध्ये तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते? याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न वेगवेगळे विचारण्यात आले होते. एक आपल्याला TCSने विचारला होता आणि दुसरा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्दी प्रांतामध्ये एक स्वयंसेवक ब्रिगेड तयार केलं होतं. तर त्याचं नाव होतं ऑप्शन क्रमांक 1 तर खुदा ए खिदमतगार हे त्याचं नाव होतं. आपल्याला असाच प्रश्न विचारला होता की खुदा ए खिदमतगार या ब्रिगेडची स्थापना कोणी केली? तर खान अब्दुल गफार खान यांनी केलेली आहे आणि याच्यावरती आपण 2 ते 3 पॉइंट्स पाहूया. खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतामध्ये तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचं नाव होतं खुदा ए खिदमतगार. खान अब्दुल गफ्फार खान हे सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग सुद्धा घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते पहिले अभारतीय व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ज्याला आपण नाबार्ड म्हणतो तर नाबार्डची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? आत्तापर्यंत मित्रांनो हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. मग TCS पॅटर्न जरी असला त्यामध्येही विचारण्यात आलेला आहे. आपला सरळ सेवा पोलीस भरती जरी असेल तर त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. नाबार्डची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 12 जुलै 1982 या दिवशी नाबार्ड याची स्थापना करण्यात आली होती. याचं आपल्याला हेडक्वार्टर सुद्धा विचारलं जातं तर लक्षात ठेवा याचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि याची स्थापना कशी झाली तर नाबार्ड ॲक्ट जो आहे 1981चा त्याद्वारे याची स्थापना करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रवणाकांच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आता आपल्याला 2026च्या MPSC मध्ये विचारण्यात आला होता. आम्लधर्मी वातावरणात ज्यावेळी जी साखर आहे शुगर त्याला द्रवणांकाच्या म्हणजे त्याचा जो द्रवण होण्याचा पॉइंट आहे तर त्यापेक्षा जास्त जर त्याला उष्णता दिली तर तयार होणारं उत्पादन कोणतं असतं? या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. तर हे जे आहे याला मराठीमध्ये म्हटलं जातं शर्करा रंजक लक्षात ठेवा आणि इंग्रजीमध्ये याला म्हटलं जातं पहा कॅरामल. कॅरामल हे जे आहे एक चॉकलेटचा प्रकार आहे. थोडासा राखाडी कलरचा असतो, कधी-कधी डार्क ब्राऊन कलरचा सुद्धा असतो आणि साखरेला जास्त प्रमाणामध्ये उष्णता दिल्याच्या नंतर कॅरामल हे तयार होतं. त्याला शर्करा रंजक असं म्हटलं जातं आणि कॅरामल हे जे आहे हे विविध चॉकलेटमध्ये सुद्धा वापरण्यात येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला 4 पॉइंट्स दिलेले आहेत ते समजावून घ्या. पहिला पॉइंट आहे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, लोकसंख्येची जलद वाढ, मृत्यूदरात लक्षणीय वाढ आणि जन्मदरात लक्षणीय घट. तर यापैकी कोणता लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा ठरणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर फक्त ड. फक्त ड म्हणजे काय आहे तर जन्मदरामध्ये लक्षणीय घट हा जो आहे हा तिसरा टप्पा असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडवून आलेले आहे? या ठिकाणी आपल्याला 4 परिवर्तन किंवा विधानं दिलेली आहेत. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, भारतामध्ये नागरीकरणाचा वेग वाढला आणि देशी उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली. तर यापैकी कोणती वसाहतवादामुळे परिवर्तन घडवून आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फक्त अ, ब आणि क. अ म्हणजे आहे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, ब आहे मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला आणि क आहे भारतामध्ये नागरिकीकरणाचा वेग वाढला ह्या घटना घडून आल्या होत्या. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे? जी काही सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, तर यासाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती निर्धारित केलेली आहे? म्हणजे जे लाभार्थी आहेत तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती असणं गरजेचं आहे किंवा कितीपेक्षा कमी असणं गरजेचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 2.5 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असणारे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी तत्वरंजिनी सभा स्थापन केली? नंतर तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे ठेवण्यात आलेले आहे. एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आहे की तत्वरंजिनी सभा ही स्थापन केली, कोणी स्थापन केली होती? आणि दुसरा प्रश्न आहे की तिचं नाव बदलून तत्वबोधिनी सभा असं ठेवलं. तर देवेंद्रनाथ टागोर यांनी ही जी आहे तत्वरंजिनी सभा ही स्थापन केलेली आहे आणि तिचंच नाव नंतर तत्वबोधिनी करण्यात आलं. याच्यावरती 2 पॉइंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. वेदांत आणि उपनिषदांवर आधारित हिंदू धर्माच्या तर्कशुद्ध आणि मानवतावादी स्वरूपाचा प्रसार करणे किंवा प्रचार करणे हा सभेचा मुख्य उद्देश होता. आणि तत्वबोधिनी सभा ही कलकत्ता या ठिकाणी सुरू झालेला एक महत्त्वाचा गट होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल देवेंद्रनाथ टागोर. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यात संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपण ज्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचा काही काही ठिकाणी फोटो सुद्धा यूज केलेला आहे. या ठिकाणी आपला फोटो दिसत आहे लोकमान्य टिळक यांचा. तर लोकमान्य टिळक यांना बॉम्ब जो ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटला जो होता तर त्या संबंधामध्ये त्यांनी एक असं लिखाण केलं होतं. तर त्या लिखाणाच्या आधारावरती त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला लावण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आत्तापर्यंत आपल्याला 4 वेळा हा प्रश्न सरळ सेवेमध्ये विचारण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर धुळे या जिल्ह्यामध्ये तो सौर ऊर्जा प्रकल्प स्थित आहे. याचं मुख्य स्थान हे धुळे जिल्ह्यातील साक्री निजामपूर परिसरामध्ये आहे. ज्याची सौर ऊर्जा जो प्रकल्प आहे तो महाजेनको यांनी 150 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मिळणारा भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान यामुळे सौर ऊर्जेसाठी हे स्थान निवडण्यात आलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबाबत हे शुद्ध टोनग्याचे अचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली होती? लक्षात ठेवा, हे जे वाक्य आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक उद्गार आहे जे आपल्याला MPSC मध्ये 2 वेळा विचारण्यात आलं होतं. वाक्य काय आहे पहा, हे शुद्ध टोनग्याचे अचल ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही हे विधान कोणी केलं होतं? आणि हे विधान केलं होतं पर्याय क्रमांक 3 तर लोकमान्य टिळक यांनी हे विधान केलं होतं. याचा महत्त्वाचा एक पॉइंट आहे तो समजावून घ्या. ब्रिटिश सरकारने लागू केले गेलेल्या कायद्याने भारतीयांच्या पदरास काहीही ठोस पडणार नाही आणि त्यातून लोककल्याणाची कोणतीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे हे दाखवून देण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी या म्हणीचा वापर केला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं, त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर आपल्याला टेलिग्रामवरती गेलात आणि सरळ सरळ मराठी नोकरी सर्च केलं, जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं चॅनल आहे. त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओच्या PDF मी आजपर्यंत पोस्ट करत आलेलो आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.